स्टुडंट्स, स्वागत करते तुमचं माझ्या राईज अप ट्युटर्स चॅनलमध्ये. आपण लास्ट व्हिडिओ बघा 12th स्टँडर्डचा जो फर्स्ट पार्ट बघितला तो प्रोज लेसनवरती इन टू द वाईल्ड याचा फर्स्ट पार्ट आपण बघितला जो की 1.6 होता आणि किरण पुरंदरे यांनी तो लिहिलेला आहे. आता सेकंड पार्ट आपण बघणार आहोत, ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नागरहोल. म्हणजे इथे चित्तेला कसं काय त्यांनी शोधलं नागरहोलमध्ये ह्याच्यावरती थोडंसं आधारित असा सेकंड पार्ट दिसून येतो. लगेचच आपण वेळ न घालवता स्टार्ट करणार आहोत सेकंड पार्ट. आणि अजूनही माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तर लगेचच आपण सुरुवात करणार आहोत. काय सांगितलेलं आहे बघा. सात जंग इज अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर, सिनेमॅटोग्राफर, बिग कॅट ट्रॅकर, मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन सीकर अँड लॉज ओनर ऑल रोल्ड इन टू वन. यामध्ये सात जंग हे कॅरेक्टर दिसून येतं. ते वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणून आहेत, सिनेमॅटोग्राफर आहेत जे शूटिंग करतात, चलचित्रकार आपण त्याला मराठीत बोलतो. देन बिग कॅट ट्रॅकर म्हणजे वेगळे जे काही ॲनिमल्स आहेत फॉरेस्टमध्ये त्यांना ट्रॅक करणारे फेमस असे बिग. मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन सीकर म्हणजे मॅन ॲनिमलमधले जे काही कॉन्फ्लिक्ट होत असेल, संघर्ष फाईट होत असेल त्याच्याकरता रिझॉल्युशन सीकर म्हणून ते काम करत होते. लॉज ओनर, एका लॉजचे ओनर आहेत. असे सगळे रोल त्यांनी केलेले दिसून येत आहेत. वेन ही इज away from the jungles of Nagarhole, officially called the Rajiv Gandhi National Park, he is leading photography safaris in Africa, showcasing his work at art galleries in capital cities, speaking to those interested in conserving the planet's riches. म्हणजे जेव्हा ते नागरहोलच्या जंगलापासून थोडंसं दूर असायचे तेव्हा ऑफिशियली राजीव गांधीच्या नॅशनल पार्कसाठी सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने त्याची भूमिका बजावलेली दिसून येते फोटोग्राफीच्या संदर्भात म्हटलं तर. तसेच त्यांनी आफ्रिकेमध्ये काही फोटोग्राफी सफारीज करतात. त्या आफ्रिकेला सफारीजला जात असत. तिथे जे काय आहे सँच्युरीज आहे तिथे वेगवेगळे विविध ॲनिमलचे फोटोग्राफी करण्याकरता त्याच्यानंतर जे काही फोटोग्राफी केलेले होते ते आर्ट गॅलरीजमधून आणणं, सिटीज म्हणजे कॅपिटल सिटीजच्या ज्या काही आर्ट गॅलरीज आहेत तिथे ते लोकांना बघण्यासाठी ठेवणं. वेगळे नानाविध असे ॲनिमल्स आहेत त्याची सर्व इन्फॉर्मेशन फोटोग्राफीद्वारे ते करत असत. शिवाय ते एवढंच नाही तर काही त्याबद्दल बोलतही असत, म्हणजे इंटरेस्टिंग असं सांगतही असत जे की आपण निसर्गाचं संवर्धन कसं करावं, कंजर्व द प्लॅनेट रिचेस त्यामध्ये बोलण्यासुद्धा त्यांना इंटरेस्ट आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये काय बोलले बघा. म्हणजेच त्यांनी गाईड म्हणूनही काम केलेलं आहे थोडक्यात, जे कंजर्व आपण कसं करावं प्लॅनेट आपलं ह्या बाबतीत सर्व थोडंसं सांगितलेलं दिसून येतं. साज रिकॉर्ड्स विथ ग्रेट क्लॅरिटी द इन्सिडेंट दॅट अल्टिमेटली लीड्स टू हिज answering the call of the felines or a career dedicated to finance. It was somewhere around sunset. We were at the junction. The deer were calling, he says. We were around a blind turn. He continues, and up ahead on the path was this old leopard. काय म्हणतात बघा. फिलाइन्स म्हणजे बिलॉंगिंग टू द कॅट फॅमिली, म्हणजे एक कॅटच्या फॅमिलीतच असं असलेल्याला फिलाइन्स बोललं जातं. म्हणजे वेगवेगळ्या कॅटचे जे काही क्रीड्स असतील, जाती असतील त्या संदर्भात इथे बोललं गेलं आहे की ते एक इन्सिडन्स क्लिअर करून जातात. त्यांनी जे डेडिकेट केलेलं आहे स्वतःचं करिअर, तर काही इन्सिडन्स आपल्यासमोर शेअर करतात. त्यावेळी सनसेट व्हायला जवळजवळ सुरुवात झाली होती. त्याने मी जंक्शनवर पोचलो होतो, प्लेसवर ठिकाणावरती आलेलो होतो आम्ही. आणि त्यावेळी डिअरचा आवाज येत होता ऐकायला. आणि त्यावेळेस आम्ही टर्न घेतला आणि जेव्हा आम्ही चाललो रस्त्यावरती हेड ऑफ द पाथ त्यावेळेस ओल्ड लिओपार्ड जो होता म्हणजे असा वयोवृद्ध असा बिबट्या
तिथे होता असं ते म्हणतात. यू कुड टेल ही वॉज पास्ट हिज प्राईम. तुम्ही त्या म्हणजे बोलू शकता की ही वॉज पास्ट हिज प्राईम म्हणजे का तो त्याचं तरुण पण हे आहे तो गमावलेला होता, म्हणजे वृद्ध झालेला होता, जर्ज झालेला होता. द जंगल हॅड टेकन अ टोल ऑन हिम. ही ओनली हॅड 3 कॅनाइन्स. त्याला फक्त किती होते ड्रॉपिंग लॅग्स, कॅनाइन्स म्हणजे काय, सुळेदात. त्याला 3 सुळेदात होते. हिज आईज वर सॅगिंग म्हणजे ड्रॉपिंग लॅग्स, म्हणजे त्याच्या आईज काही जवळजवळ असे निकृष्ट किंवा क्षीण झालेले होते, म्हणजे वयानुसार तो फरक पडला होता. क्लोज टू धिस लिओपार्ड वॉज अनादर व्हेरी यंग गुड लुकिंग मेल हू वॉज सून टू कम इन टू हिज प्राईम. आणि त्याच्या जवळच दुसरा एक यंग असा गुड लुकिंग असा सुद्धा एक जो ॲनिमल होता, म्हणजेच कोण होता तर बिबट्याच बोलू आपण, तिथे लिओपार्डच होता, तो होता. इट वॉज लाईक लुकिंग ॲट द पास्ट अँड द प्रेझेंट. आणि अशा पद्धतीने हा फरक आपल्याला दिसत होता, पास्टमधला लिओपार्ड आणि प्रेझेंटमधला लिओपार्ड, दोन्ही समोरासमोर असल्यामुळे. इट वॉज क्लिअर दॅट देअर वॉज गोइंग टू बी फाईट. आता क्लिअर दिसत होते की त्यांच्यामध्ये फाईट होणार. अनफॉर्च्युनेटली द सन वॉज सेटिंग अँड वी हॅड टू लिव्ह. पण तेव्हा दिवस माळायला लागलेला होता आणि आम्हाला जायचं. आम्ही नशीब म्हणजे दुर्दैवाने काय झालं, सन माळायला लागलेलं होतं, म्हणजे दिवस अंधार पडायला लागला होता आणि वी हॅड टू लिव्ह. आम्हाला सोडून तिथं जायचं होतं. पण द नेक्स्ट मॉर्निंग आय वेंट बॅक टू द स्पॉट. पण मी दुसऱ्या मॉर्निंगला सुद्धा त्या स्पॉटवर बरोबर गेलो. सिटिंग ऑन हाय रॉक वॉज दॅट द यंग लिओपार्ड. आणि त्या उंच असं तिथे हाय रॉक होतं, एक उंचावर त्याचं रॉक होतं, त्याच्यावरती एक यंग लिओपार्ड असा बसलेला होता तो. ब्लड वॉज ड्रिपिंग फ्रॉम अ गॅश अक्रॉस हिज फेस. गॅस म्हणजे काय तिथं डीप कट म्हणजे त्याला थोडं मोठ्या प्रमाणात जास्त जखमा झालेल्या दिसून येत होत्या, खोलवरच्या जखमा झालेल्या दिसून होत्या. आणि रक्त जे आहे ते रक्त ठपकत होतं त्या जखमामधून. ही सॅट देअर लाईक ही वॉज किंग ऑफ द जंगल. पण तो यंग लिओपार्ड असा बसलेला होता की जणू काय मी काय जंगलाचा किंग आहे. आय न्यू राईट देन दॅट ही हॅड टेकन ओव्हर, दॅट इट वॉज द बिगिनिंग ऑफ न्यू जर्नी फॉर हिम. मला माहीत होतं त्याच्यासाठी न्यू जर्नी होती ही, अँड फॉर मी, माझ्यासाठी सुद्धा. आणि काल जे काही झालेलं होतं, दोघं समोरासमोर आलेले होते, ओल्ड लिओपार्ड आणि यंग लिओपार्डमध्ये, हे झालेलं थोडक्यात आहे त्यांच्यामध्ये काहीतरी फाईट, हे यांच्या प्रॉपर लक्षात आलेलं होतं. श्रीराम यांच्या लक्षात आलेलं होतं. नेक्स्ट पेजवर बघा काय आहे. Photographs of that leopard, the Victor Scarpace, as Shah named him, not only made Shah famous among India's wildlife community. शाहजंगचे हे सर्व लक्षात आल्यानंतर ते दोघांच्या मध्ये फायटिंग झालेली आहे, ओल्ड लिओपार्ड आणि यंग लिओपार्ड यांच्यामध्ये. तर त्यांनी बरेचसे फोटोग्राफ्स लिओपार्डचे घेतले होते. वेगवेगळ्या जाती ज्या काही होत्या, विक्टर जातीचा असेल, विक्टर नावाचा एक होता बिबट्या, स्कारपेस, त्यांनी नावं दिली होती त्यांना वेगळे. नॉट ओनली मेड शाज फेमस अमंग इंडियाज वाईल्ड लाईफ कम्युनिटी बट ऑल्सो लेड टू शाज इनेवेबल रिप्युटेशन ॲज अ क्रॉनिकल ऑफ द वाईल्ड. मग शाहजंगच्या बाबतीत एवढे ते फेमस झाले होते, त्यांनी नुसती काही नावं दिलेली नव्हती, तर ते त्यांच्यामधले जणू काय झाले होते, वाईल्ड लाईफ कम्युनिटीमधलेच झालेले होते. आणि त्यांनी इनेवेबल म्हणजे त्यांचा हेवा वाटावा, असं प्रशंसा वाटावी असं त्यांना रेप्युटेशन किंवा नाव भेटलेलं होतं, ॲज अ क्रॉनिकल ऑफ द वाईल्ड. क्रॉनिकल म्हणजे काय, तर इतिहासात त्यांचं नाव होतं, त्या रानटी प्राण्यांची वेगळी नावं देण्याबद्दल, शोध घेण्याबद्दल, त्यांचं फोटोग्राफी करण्याबद्दल वगैरे. थ्रू माय जर्नी ऑफ फोटोग्राफिंग स्कारपेस आय हॅव डिस्कवर अदर लिओपार्ड्स, हिज मेट्स अँड डिस्कवर्ड हिज निमायसेस टायगर्स. काय म्हणतात ते की माझ्या पूर्ण फोटोग्राफीच्या जर्नीमध्ये स्कारपेसच काय, मी असे बरेचसे अजून लिओपार्ड वेगळ्या जातीचे असे शोधलेले होते, त्यांचे मित्र, बरेचसे निमायस म्हणजे का जातीचे, टायगरच्या जाती वेगळ्याच लिओपार्डच्या जाती असे मी शोधले होते. आय ऑल्सो डिस्कवर द करंट प्रोटोगॉनिस्ट ऑफ माय वर्क साया वाईल्ड ट्रॅकिंग स्कारपेस. आणि मी काय डिस्कवर केलं होतं, करंट प्रोटोगॉनिस्ट ऑफ माय वर्क. प्रोटोगॉनिस्ट म्हणजे काय, हिरो, जो साया आहे, हिरो, काला चित्ता आपण म्हणायला, ब्लॅक चित्ता, तर साया त्याला नाव होतं, आणि त्याला सुद्धा त्यांनी ट्रॅक केलं होतं स्कारपेसच्या फोटोग्राफ. दिस इज द वर्ल्ड फर्स्ट ब्लॅक पॅन्थर, द बिहेवियर ऑफ विच इज बिंग डॉक्युमेंटेड सो इंटिमेटली ऑन कॅमेरा बाय ट्रॅकिंग इट्स मुवमेंट. काय म्हणतात ते मुवमेंट्स. तरी हा काय वरचा पहिला जो ब्लॅक पॅन्थर त्याला बोलला जातो, काला चित्ता, कोणाला, सायाला, त्याचं सर्व बिहेवियर, सर्व बॉडी लँग्वेज, त्यांनी त्यांच्या सर्व मुवमेंट बॉडीची, हे सर्व कॅमेरामध्ये त्यांनी
पिक्चराईज केले होते, फोटोग्राफी केलेली होती आणि डॉक्युमेंटरी म्हणून त्यांनी ते सगळीकडे दिलेलं होतं. सो फॉर ऑल द रिसर्च ऑन द ॲनिमल हॅज बीन डन थ्रू कॅमेरा ट्रॅप्स. आणि अशा पद्धतीने त्यांचा रिसर्च सर्व कॅमेरा ट्रॅपमध्ये आलेले होते. थ्रू मेनी मंथ्स ऑफ टॉयल, म्हणजे एवढं टॉयल म्हणजे काही हार्ड वर्क किंवा मेहनत, खूप मेहनत घेऊन साज हॅज मॅनेज टू कलेक्ट प्रिशियस फुटेज इन्क्लुडिंग दॅट ऑफ द ॲनिमल मेटिंग टू पीस टुगेदर इन्क्रेडिबल लँडस्केप ऑफ ब्लॅक पॅन्थर्स लाईफ. आणि अशा पद्धतीने साजंगनी एवढं मॅनेज केलं होतं की प्रिशियस फुटेज जे आहेत, म्हणजे चित्र वेगळे मूल्यवान अशी त्याची ठेवून कलेक्ट करून ॲनिमल मीटिंगसुद्धा त्याबद्दल, ॲनिमल मीटिंग त्याचं क्लोज घनिष्ठ संबंध, हे सर्व त्यांच्याबद्दलचं सर्व चित्र एकत्रितरित्या करून एक त्यांनी इन्क्रेडिबल मौल्यवान असं लँडस्केप ब्लॅक पॅन्थर म्हणजे काय त्याच्या लाईफमधलं असं सर्व कलेक्शन त्यांनी त्यांच्या फुटेजमध्ये, प्रिशियस फुटेज होतं ते ठेवलेलं होतं. नेक्स्ट पॅरा बघा. साया, स्कार्पेस अँड पार्डस. साया आपण बघितलं की ब्लॅक पॅन्थरचं नाव आहे. स्कार्पेस यंग लिओपार्डला बोललं जातं आणि पार्डस हा ओल्ड लिओपार्ड. द लिओपार्ड दॅट लॉस्ट टू स्कार्पेस हॅव ऑल्सो लेड साज डाऊन अ डिफरंट पाथ ऑफ डिस्कवरी. अशा पद्धतीने साजने अजून कितीतरी शोध लावलेले दिसून येतात, डिफरंट वेगळ्या. त्यांचा मार्गच होता, त्यांनी जो घेतलेला होता. लर्निंग अबाउट देम अँड द लॉस टू देअर हॅबिटेट हॅज लेड साज टू क्रिएट द बफर कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया. आता बघा, एवढं सगळं लर्न केल्यानंतर काही आता हॅबिटेट आहेत, वस्तीस्थानं जी आहेत, आश्रयस्थानं जी आहेत, म्हणजे प्राण्यांची, ॲनिमलची, ते लॉस होऊ नयेत म्हणून वन्यजीव संरक्षणासाठी बफर कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे वन्यजीव संरक्षणासाठी काही एजन्सीज होते. त्यामध्ये BCRTI एक एजन्सी. इट इज अन एजन्सी दॅट एज्युकेट्स विलेजर्स हू लिव्ह ऑन द फ्रिंज ऑफ द फॉरेस्ट ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ कन्झर्वेशन. आणि त्या एजन्सीने काय केलं तर विलेजर्स तिथे जे आसपास आहेत त्यांना शिक्षण देण्या कशाबद्दल तर आसपास फ्रिंजमध्ये काय फॉरेस्ट आसपास नियर ऑफ द फॉरेस्ट आसपास राहणारे जे काही विलेजर्स आहेत त्यांना कसं कन्झर्वेशन करावं, संवर्धन करावं आणि संरक्षण करावं या वन्यजीवांचं, याचं महत्त्व काय आहे हे त्यांना पटवून दिलेलं होतं BCRTI वगैरे संस्थेने. वी आर इन द हार्ट ऑफ द मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट झोन. आणि मी पण त्यामध्ये होतो एक्सप्लेन चार्ज. देअर इज नो स्पेसिफिक बफर झोन हिअर अराउंड नागरहोल. नागरहोलच्या आजूबाजूला पण एवढं मात्र आहे, प्रतिबंधित क्षेत्र म्हणून कुठलंही जाहीर करण्यात आलेलं नव्हतं. द कोर एरिया ऑफ द फॉरेस्ट एंड्स वेअर द फील्ड बिगेन. म्हणजे काय तर प्रतिबंधित क्षेत्र म्हणजे तिथं आजूबाजूला वस्तीस्थान आहे, विलेज आहे, तर तिथून विलेजमधून फॉरेस्ट एरियाला जाणारा रस्ता कुठलाही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून केलेला नव्हता, कंपाऊंड नव्हतं. तर तिथेच काय व्हायचं, जिथे फॉरेस्ट एरिया संपलेला आहे त्याला लागूनच विलेजेस लोकांची शेती चालू होत असे. मग काय व्हायचं, इन ड्राय सीझन एलिफंट अँड वाईल्ड बोअर इन्कर्जन्स इंटू फील्ड्स आर व्हेरी कॉमन. इन्कर्जन्स म्हणजे अटॅक्स. मग काय होतं, ड्राय सीझनमध्ये समजा उन्हाळ्यामध्ये एलिफंट आणि वाईल्ड बोअर म्हणजे रानडुकरं जे आहेत ते काय करायची, अटॅक करायची. इन्कर्जन म्हणजे अटॅक करायची कशावरती, विलेजर्सची जी काही शेती होती त्याच्यावरती अटॅक करत असत, त्यामध्ये शेतीचं नुकसान करत. Older leopards like pardas who have lost territory in the forest often carry away livestock from villages. आणि ओल्ड जो काही लेओपार्ड होता त्याची टेरिटरी होती, दहशत होती फॉरेस्टमध्ये, विलेजेसमध्ये वगैरे. दिस क्रिएट्स रिझेंटमेंट अमंग लोकल्स टुवर्ड द ॲनिमल्स अँड ऑकेजन्स लिडिंग टू अनप्लिझंट सिच्युएशन. त्यामुळे काय व्हायचं, लोकांच्यामध्ये रिझेंटमेंट म्हणजे पश्चाताप व्हायचा लोकांना ह्या ॲनिमल च्या बाबतीमध्ये. अशी सिच्युएशन तयार, अनप्लिझंट सिच्युएशन होती. विलेजर्स त्यामुळे वैतागले जायचे, त्रासले जायचे त्यांचा अटॅक होत असल्यामुळे वगैरे. त्यामुळे ते अनप्लिझंट नेहमी राहायचं, अनप्लिझंट सिच्युएशनमध्ये शेतकरी इथले राहायला लागत असे. देन नेक्स्ट करा बघा. पुटिंग टुरिस्ट करन्सी टू गुड यूज अंडर द BCRTI umbrella, SARS provides local and vocational training with the aim of educating locals on the merits of conservation and to help them benefit from tourist currency. आता बघा, तिथे जे काही पर्यटक येत होते BCRTI वगैरे संस्था, BCRTI तर होती सर्व मॅनेज करायला वन्य संरक्षणासाठी, पण पर्यटक जे काय येत असत आणि काही पैसे देत असत, चलन देत असत, त्याचा उपयोग व्यवस्थितरित्या केला जायचा. चलनाचा वापर म्हणजे योग्यरित्या उपयोगाला येईल असं लोकांना, ते विलेजर जे आजूबाजूला राहणारे होते त्या फॉरेस्ट एरियाच्या, आणि त्यांना काही जॉब लावण्यासाठी म्हणा
किंवा SAS प्रोवाइड्स लोकल्स विथ व्होकेशनल ट्रेनिंग त्यांना दिलं जायचं, एज्युकेशन दिलं जायचं की कन्झर्वेशन कसं करायचं, बेनिफिट्स त्याचे काय आहेत आणि मग टुरिस्ट करन्सीचा फायदा काय आहे हेही त्यांना सांगायचे. द विजिटर्स ॲट द रिसॉर्ट्स आर वेलकम टू व्हॉलंटियर टू टीच अ स्किल्स ट्रेनिंग क्लास टू ऑफ देअर चॉईस. आणि visitors to the at the resorts are welcome to volunteer to see the skills training class of their choice. The acquired skills enable locals to find employment with any of the numerous wildlife reserves in the रिझन. आता पर्यटन जे काही वन्यजीव पर्यटनमध्ये काय व्हायचं, जे काही हॉटेल्स असतील किंवा काय इतर असेल त्यांना त्यामध्ये जॉबच्या संधी तिथल्या विलेजेस लोकांनाही मिळायला सुरुवात झाली होती. लोकल लोकांना तिथल्या जॉबच्या संधी मिळत होत्या, इफ नॉट इन अ फार अवे सिटी, आणि ती सिटीपासून काही दूर नव्हतं. ॲक्वायर्ड स्किल्स इनेबल लोकल्स टू फाइंड एम्प्लॉयमेंट विथ एनी ऑफ द न्युमरस वाईल्ड लाईफ रिसॉर्ट्स इन द रिजन इफ नॉट इन अ फार अवे सिटी. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे, नेक्स्ट पॅरा बरोबर. Madegowda is one such local agriculturist who is trained at BCRTI and is now a certified naturalist employed by the Bison. काय म्हणतात तर माडेगौडा हा एक नावाचा एक असा लोकलच असा तो काय होता, ॲग्रिकल्चरलिस्ट म्हणजे कृषीतज्ञ होता आणि तो BCRTIला शिकलेला होता आणि तो सर्टिफाईड आता काय बनलेला एक निसर्गप्रेमी नॅचरलिस्ट एम्प्लॉयड बाय द बायसनसाठी त्याचं नंतर महत्त्व दिसून येतं बघा. नुकतेच त्यानं म्हणजे सर्व पाहिलं गेलं त्याच्याकडून सर्व. आणि इन द पास्ट आय हॅव लॉस्ट ऑलमोस्ट 80% ऑफ सीझन्स यील्ड ऑफ शुगर केन टू सच ॲनिमल अटॅक्स. आणि त्यानं पाहिलं हे काय बायसन आहे, ते बायसनमुळं जे काही शेती आहे जवळजवळ ते शुगर केनची वगैरे, तर ती शेती 80% ते अटॅक करून घालवते. आणि त्याचं महत्त्व त्यांना समजले. आय यूज टू हेल्प देम, आणि मग त्यांनी त्याचा तिरस्कार करायला सुरुवात केली. बट नाव आय हॅव लर्न्ड हाऊ इम्पॉर्टंट दीज ॲनिमल्स आर. पण ते म्हणतात की मला नंतर कळलं की तेव्हा ते शेतीचं नुकसान करतो, पण मला नंतर त्याचं कळलं की ते की काय इम्पॉर्टंट आहेत ॲनिमल्स म्हणून. आणि अँड द व्हॅल्यू ऑफ प्रोटेक्टिंग देम, आणि आपण त्याचं संरक्षण केलं पाहिजे ह्याचेही मला सर्व महत्त्व कळले. ही सेज आय हॅव नोन दिस जंगल्स फॉर 35 years, आणि मला माहीत आहे माझ्या 35 yearsपासून हे जंगल आहेत. आय नो व्हेअर द ॲनिमल्स आर अँड आय रिअलाइज आय कॅन गाईड विजिटर्स अँड गेट पेड फॉर इट. आणि ते काय म्हणतात की मग ते ॲनिमल्स कुठे आहेत मला माहीत आहे, आय रिअलाइज मला माहीत झालं, आणि मग मी काय करतो गाईड म्हणून विजिटर्स लोकांना उपयोगाला ठरलो आणि त्यांच्याकडून पैसे घेत असे. इन अ वे द ॲनिमल्स आर पेईंग मी बॅक. अशा पद्धतीने ॲनिमल्सच मला पैसा मिळवून द्यायचं काम करत होते, कारण मी गाईड म्हणून त्यांच्याविषयीच माहिती देत असल्यामुळे ॲनिमल्सच मला पेईंग करत होते असं माडेगौडा सांगतात. नेक्स्ट पॅरा बघा, जो मी 4 लाईन्स आता वाचून दाखवलेले होते तुम्हाला त्या एक्सप्लेनेशनसाठी घेतले. आता नेक्स्ट लास्ट बघा. द फॉरेस्ट हॅव टॉट मी मेनी थिंग्स. फॉरेस्टने मला बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या. फॉर इन्स्टन्स लिसनिंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. म्हणजे ऐकणं किती महत्त्वाचं आहे बघण्यापेक्षा हे मी शिकलो. यू हॅव टू स्विच ऑफ युअर व्हेकल, सीट अँड लिसन फॉर द forest is constantly communicating through the voices of birds and animals, he explains. बघा काय म्हणतात की आपण काय करावं थोड्या वेळ की स्विच ऑफ करावं आपलं काही व्हेकलवरून आपण जात असो फॉरेस्टकडे, तर फॉरेस्ट एरियातून तर बसावं, ऐकावं थोडंसं. आणि फॉरेस्टमध्ये तुम्हाला कम्युनिकेशन तुम्ही करावं, तुमचं कम्युनिकेशन चालू राहते बघा. कारण जेव्हा तुम्ही थांबता तेव्हा तुम्हाला वेगवेगळे फक्त तुम्ही ऐकायची भूमिका करायची आहे, आणि त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळे पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज ऐकायला येतात. ते म्हणजेच ते आपल्याला कम्युनिकेशन करतात. ट्रॅकिंग अँड ॲनिमल ऑल्सो टीचेस यू लाईफ लेसन्स. आणि अशा पद्धतीने आपल्याला ते लाईफबद्दलचा काही लेसन्स देऊन जातात जेव्हा आपण ट्रॅकिंग करतो ॲनिमलचं तेव्हा. द ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी पेशन्स. आणि काय म्हणतात सर्जन की मला ब्लॅक पॅन्थरने त्याने मला पेशन्सची क्वालिटी शिकवली. बट अबो ऑल, सहनशीलता कसा महत्त्वाचा आहे, पेशन्स किती महत्त्वाचा आहे हे मला त्यातून कळलं. बट अबो ऑल इट हॅज टॉट मी टू नेव्हर स्टॉप डिस्कवरिंग. पण ह्या सर्वांच्यातून मी एवढंच शिकलो की डिस्कवरी शोधण्याचा मार्ग कधी थांबायचा नाही. टू नेव्हर स्टॉप डिस्कवरिंग. देअर आर जस्ट सो मेनी अमेझिंग एक्सपिरियन्स टू लर्न अँड शेअर विथ द वर्ल्ड. असे अजून कितीतरी अमेझिंग असे अनुभव आहेत की ते आपण शिकू शकतो आणि आपल्या जगाबरोबर शेअर करू शकतो.
असे कितीतरी अमेझिंग असे एक्सपिरियन्स आहेत असं लास्टली ते म्हणतात टू मीन्स नेव्हर स्टॉप डिस्कवरिंग. अँड दिस इज टेकन फ्रॉम CN ट्रॅव्हलर मॅगझिन पब्लिश्ड बाय लँड रोवर इंडिया. स्टुडंट्स, मला वाटते हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. मी लगेचच नेक्स्ट व्हिडिओ आपला जो होणार आहे तो असेल जी काही आपली पोयम आहे 12th स्टँडर्डचीच मनी नावाची पोयम, त्याच्यावरती मी लगेचच रेडी करून तुमच्यासमोर सादर करणार आहे. तर माझा तोही व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका. याच्या आधीही माझ्या पोयम्स बऱ्याचशा रेडी आहेत, फक्त आता मनी पोयम जी आहे ती फक्त राहिलेली आहे. तर लगेचच ती तुमच्यासमोर मी सादर करणार आहे, जी 2.6 आहे आणि लिहिलेली आहे विलियम H. डेव्हिस यांनी. थँक्यू.